नमस्कार. माझे नाव वसुधा वैभव नाईक. आज जरा विचार करताना असा विचार मनात आला की आपली आई सासरच्यांची एवढी बोलणी खाऊन सुद्धा तिथेच राहते. आपण तसेच करतो का? तर एक साध्या वाक्याने जोडलेलं यमक असो नसो त्याच्याकडे मी आज पाहिलंच नाही, पण त्या आईच्या मायेला अनुसरून काही वाक्य मनामध्ये आली आणि ती लेखनाचा प्रयत्न केला. आई का नांदते सासरी? बघूया. आई सासरी नांदते मुलीच्या माहेरासाठी. मुलीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते, कष्ट करते, राब राबते, सर्वांना समजावून घेते, सर्वांना सुखात ठेवते, स्वतःचे मन मात्र अगदी मारत राहते, कुठतही बसते, मनात येईल ते बाजूला सारते. कोणासाठी? लेकीच्या सुखासाठी सारे काही सहन करते. सासू सासरे जरी बोलले तरी हसून समजावून घेते, उलट उत्तरं देत नाही. नवऱ्याच्या सतत सेवेमध्ये रमते, प्रसंगी बोलणी पण खाते. पण लेकीच्या सुखासाठी माय सारे काही सहन करते. लेकीच्या सुखासाठी माय सारे काही सहन करते, सासरीचं नांदते. लेकीच्या माहेरपणासाठी माय सासरी नांदते. आता हे झालं जरा माझ्या वेळेसचं युग म्हणूया आपण. पण आत्ताच्या मुली जरा अशा नाही आहेत. बदल झाला आहे प्रत्येकामध्ये. जशा मुली आत्ताच्या अशा नाही आहेत तशा सासूसुद्धा तशी वागत नाही. सासू पण सुनेच्या कामांचा विचार करते, नोकरीचा विचार करते आणि एकोप्यानं दोघीजणी छान राहतात. अशीच एक सुचलेली होती कविता, सासू कधी आई होईल का? ते पुढच्या कवितेमध्ये घेऊया. थँक्यू.